हॅलो ऑल, मी देव दुबाले आणि तुमचं सगळ्यांचं देव डिजिटल डोमेनमध्ये स्वागत करतो. रिसेंटली सीईटीचा रिझल्ट लागला आणि सगळेजण ॲडमिशनच्या मागे लागले. सो मी आज घेऊन आलेलो आहे की 2024 मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं पाहिजे का. ॲक्च्युली काय आहे ना, जेव्हा आपण ॲडमिशन घेतो तेव्हा आपल्याला ॲक्च्युली माहीत नसतं की यार काय सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, काय मेकॅनिकल आहे, काय कॉम्प्युटर आहे, काय IT आहे. ओके, हे ज्या फील्ड आहेत ना हे आपल्याला माहीत नसतं. त्यानंतर आपल्याला म्हणजे कोणतरी सांगतं की यार सिव्हिल कर, मेकॅनिकल कर, इलेक्ट्रिकल कर, तर आपल्याला माहीत नाही. तर राईट फील्ड कशी चूज करायची आणि तुम्ही सिव्हिल घेतली पाहिजे का 2024 मध्ये, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल करू. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि देवच डिजिटल डोमेनला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, फ्री आहे, सबस्क्राईब नक्की करा. असेच व्हॅल्युएबल व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे, सो सबस्क्राईब करा. सो आपण स्टार्ट करूयात की 2024 मध्ये सिव्हिलमध्ये इंजिनिअरिंग केली पाहिजे का. जर तुमचं पॅशन असेल ना, म्हणजे मला सिव्हिलमध्ये जॉब करायचा आहे, मला सिव्हिलमध्ये पॅशन आहे, मला थोडंफार नॉलेज आहे किंवा मला नॉलेज घ्यायचं आहे सिव्हिलमध्ये, म्हणजे हे कधीच मरण नसणार आहे ह्या सिव्हिलमध्ये. कारण आपला जो इंडिया आहे ना तो अंडर कन्स्ट्रक्शन आहे, खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत, सिव्हिल इंजिनियर्स खूप लागणार आहेत. बट त्यांना व्यवस्थित डायरेक्शन, त्यांना व्यवस्थित प्लॅटफॉर्म भेटत नाही, त्यांच्या चांगल्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग होत नाही, त्यामुळे इश्यूज येतात. तर हे सगळे आपण डिस्कस करूयात. तर नंबर 1, सिव्हिल इंजिनिअरिंग घेतली पाहिजे की नाही. तर तुम्हाला आधी ब्रांचेस बघा. मी स्वतः कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग केले आहे. त्यावेळेस मला माहीत नव्हतं की कॉम्प्युटरची सिच्युएशन कशी असेल आणि काय नाही. ब्रांच माहीत नव्हत्या, काही 2-3च ब्रांच माहीत होत्या, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, बस तेवढ्याच मला माहीत होत्या. आणि कॉम्प्युटर सायन्स म्हणजे कुठे नंबर लागेल, आपण काय करतो ना की माझे मार्क्स कमी आहेत त्या कॉलेजला, इलेक्ट्रिकलला मला नंबर लागेल म्हणून त्या कॉलेजला मी काय करतो, जातो. माझा इंटरेस्ट आहे का काही मला माहीत नाही, फक्त मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं. जेव्हा 1-2 वर्ष होतं तेव्हा आपल्याला कळतं अरे मला इंजिनिअरिंग, मला मेकॅनिकलमध्ये नव्हती करायची, मला कॉम्प्युटरमध्ये करायची होती, मला कॉम्प्युटरमध्ये नव्हती करायची, मला सिव्हिलमध्ये करायची होती, मला सिव्हिलमध्ये नव्हती करायची, मला दुसरीकडे करायची होती. तर सिव्हिलचा एक आहे की कोअरला जॉब्स कमी आहेत. ओके, जे काही कंपनीज आहेत सिव्हिलच्या म्हणा किंवा मेकॅनिकलच्या म्हणा किंवा IT इलेक्ट्रिकलच्या म्हणा, ह्यांना कॅम्पस प्लेसमेंट खूप कमी आहे. जर कॉलेज चांगलं असेल ना तर तुम्हाला म्हणजे डायरेक्टली तुम्ही कुठं ॲक्च्युअल साईडवरती जाऊन तुम्ही म्हणजे काम करू शकता. बट सध्या काय झाले ना, सध्याच्या कॉलेजमध्ये काय झाले ना, जे तुम्हाला प्युअर प्रॅक्टिकल नॉलेज द्यायचं आहे ना सिव्हिलला, ते भेटत नाहीये. आता सिव्हिल एखादा इंजिनियर पास आउट झाला सिव्हिलचा, तर त्याला डायरेक्टली तुम्हाला फील्डवरती काम द्या. जेव्हा तुम्हाला फील्डवरती काम दिलं जातं ना तेव्हा त्याला काहीच माहीत नसतं. कारण का, कॉलेजेसमध्ये फक्त थेरॉटिकली तुम्हाला सांगितलं. आणि सिव्हिल अशी एक फील्ड आहे की तिथे थेरॉटिकली काही चालत नाही, तुम्हाला तिथे प्रॅक्टिकल नॉलेज लागतं. ओके, सो प्रॅक्टिकल्स खूप कमी होत आहे आजकालच्या कॉलेजेसमध्ये. सो जर तुमचं टॉप कॉलेजेस असेल तर तुम्ही सिव्हिलमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग म्हणजे करायला पाहिजे. दुसरं काय की तुमचा एक तर इंटरेस्ट पाहिजे. जर तुमचा इंटरेस्ट नसेल आणि तुम्ही साध्या कॉलेजमधून जर तुम्ही इंजिनिअरिंग करताय तर तुम्हाला नंतर जॉबसाठी खूप हार्डवर्क करावं लागेल. नंतर आहे की जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केली आणि जर तुम्हाला जॉब म्हणजे साध्या म्हणजे एक ॲव्हरेज कॉलेजमधून जर तुम्ही समजा सिव्हिलमध्ये इंजिनिअरिंग केली, तर नंतर काय, तर तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 वर्ष तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये साईडवरती, म्हणजे जिथं जे मजदूर लोक काम करताना त्यांच्यासोबत तुम्हाला काम करावं लागेल, काम शिकावं लागेल. कारण तुमच्या कॉलेजमध्ये ते प्रॅक्टिकल नाही झालेलं, सो त्यांच्यासोबत राहून 2 ते 3 वर्ष तुम्हाला 15 ते 20 हजार रुपये वरती तुम्हाला 2 ते 3 वर्ष काढावं लागेल. तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज व्यवस्थित आलं, 2-3 वर्ष तुम्हाला चांगलं नॉलेज आलं, त्यानंतर तुम्हाला चांगल्या कंपनी तुम्हाला हायर करू शकता विथ चांगल्या पॅकेजमध्ये. बट स्टार्टिंगचे 2-3 वर्ष स्ट्रगल आहे, त्यानंतर डिमांड खूप आहे. कारण मी आधीच बोललो ना, इंडिया हा अंडर कन्स्ट्रक्शन आहे, सिव्हिल इंजिनियर शिवाय म्हणजे कन्स्ट्रक्शन होणारच नाहीये. बट स्टार्टिंगला थोडंसं अवघड आहे, थोडं स्ट्रगल आहे. जर तुम्ही चांगल्या कॉलेजमधून जर इंजिनिअरिंग केली सिव्हिलमध्ये, प्रॅक्टिकल चांगले होईल, नॉलेज असेल, मग तुम्ही डायरेक्टली प्लेस होणार. पण ॲव्हरेज जर कॉलेजमधून केलं तर तुम्हाला तिथे प्रॅक्टिकल्स कमी होणार आणि सिव्हिल हे पूर्ण प्रॅक्टिकलवरती डिपेंड आहे. बरं, एखाद्याचं काय आहे की बाबा चुकून सिव्हिलमध्ये आलाय, मग की त्याला काहीच म्हणजे इंजिनिअरिंग तर सिव्हिलमध्ये केली, आता काय,
मला तर सिव्हिलमध्ये इंटरेस्ट पण नाही आहे आणि मला जॉब पण नाही करायचा सिव्हिलमध्ये, कारण तो ऑन साईड आहे किंवा काय काय XYZ रिझन आहेत. मग काय, तर तुम्ही MPSC UPSC करू शकता, बँकिंगच्या काही एक्झाम्स आहेत त्या तुम्ही देऊ शकता, गव्हर्नमेंटचे काही जागा निघतात त्या पण देऊ शकता. म्हणजे तुम्ही दुसरा पण ऑप्शन आहे तुम्हाला. असं काही नाही की तुम्ही ME वगैरे करून तुम्हाला शिक्षक वगैरे पण, म्हणजे इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाच्या कॉलेजला तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून पण तुम्हाला ते भेटू शकतो. म्हणजे असं काही नाही की तुम्ही इंजिनिअरिंग केली म्हणून काय केलं. बट जर तुमचा इंटरेस्ट नसेल आणि विनाकारण तुम्ही फक्त सिव्हिल घेताय तुम्हाला कॉलेजसाठी वगैरे, असं करू नका. तर हे विनाकारण, जर तुम्ही चुकून सिव्हिल घेतलं आणि फर्स्ट इयरला तुम्हाला समजलं तर तुम्ही फर्स्ट इयरला ब्रांच चेंज करू शकता. सिव्हिलमध्ये नाही करायचं आणि मी चुकून आलोय तर तुम्ही 1 वर्ष वायाला गेलं तरी पण चालेल, तुम्ही ॲडमिशन घ्या दुसऱ्या ब्रांचमध्ये, इतकं सांगाल मी. बट जर तुमचा इंटरेस्ट नाहीये तर तुमचं मग तो एक तर टर्निंग पॉईंट असतो, तो लाईफमधला तुमचा टर्निंग पॉईंट आहे. तेच जर तुमचा चुकीचा आला तर परत लाईफमध्ये काही ना काही चुकत राहतात. एवढं आहे की मार्केटमध्ये सिव्हिल इंजिनियर्स खूप आहेत, 12, 15, 20 हजारावरती जॉब करायला रेडी आहेत. ओके, सो विचार करा. जर तुमचा इंटरेस्ट असेल तरच त्या फील्डमध्ये जा, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जा. जर कॉलेज चांगला असेल तर नक्की तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं असेल तर करा. बट कॉलेज ॲव्हरेज असेल, कॉलेज बिलो ॲव्हरेज असेल, उगच करायचं म्हणून इंजिनिअरिंग करताय, तुम्हाला जॉब लागायचे 70 ते 80% कमी आहेत. 70% चान्सेस कमी आहेत. 12th नंतर विचार करा. फील्ड माहीत नसते आपल्याला, कोणत्या पण कॉलेजमध्ये आपण विनाकारण ॲडमिशन घेतो, आपल्याला माहीत नाही आहे कुठली फील्ड. आपण एकच असतं की आपल्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचंय, आपल्याला इंजिनिअरिंग करायची आहे आणि आपल्याला फील्ड माहीत नाही म्हणून आपण ॲडमिशन घेतो. ओके, असं करू नका. जर असं चुकून झालं असेल 1 वर्षानंतर ब्रांच चेंज करू शकता. तुम्हाला जी पण ब्रांच पाहिजे त्या ब्रांचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. जास्तीत जास्त कंपनीज ह्या कॉम्प्युटर सायन्स किंवा IT ह्या जर तुम्ही ब्रांच घेतली आणि चांगल्या कॉलेजमध्ये असता तर तिथे कंपनीज तुम्हाला येता आणि कंपनीज तिथे हायर करता. तुम्हाला कॅम्पस प्लेस तुम्हाला व्हायचे चान्सेस आहेत. बट ते पण त्या 24च्या मार्केटनुसार. एवढं पण ITचं मार्केट सध्या ॲज अ फ्रेशरसाठी चांगलं नाही आहे. ओके, सो ज्या तुम्हाला 12th नंतर एकदम व्यवस्थित गायडन्स घ्या, विचार करा, नेटवरती सर्च करा. जे तुमचे सिनियर्स आहेत, कॉलेजेस जर कोणते चांगले असेल तर कोणत्याही शिक्षकाला कॉलेज विचारू नका, ते तुम्हाला चांगलंच सांगणार. सिनियर्सला विचारा, तुमच्या फ्रेंड्सला विचारा, कॉलेजचा रिव्ह्यू घ्या, प्रॅक्टिकल होतात का, सगळं व्यवस्थित विचारल्यानंतरच कॉलेजला ॲडमिशन घ्या. ओके, कॉलेज खूप जास्त आहेत, घाई करू नका कुठल्याही कॉलेजला ॲडमिशन घ्यायची. आणि प्रॉपर माहिती घ्या कॉलेजची, प्रॉपर ब्रांचची माहिती घ्या, फील्डची माहिती घ्या, इंजिनिअरिंग, बाकीचे डिप्लोमा, डिग्री, कुठली फील्ड त्याची माहिती घ्या, जॉब्स आहेत का मार्केटमध्ये त्याची माहिती घ्या, आपला इंटरेस्ट आहे का ते बघा, त्यानंतरच ॲडमिशन घ्या. सो नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओमधून की तुम्हाला हे क्लिअर होईल की आपल्याला कोणत्या फील्ड घ्यायचे, कुठली काय घ्यायचे आणि आपण सिव्हिल इंजिनिअरिंग 2024 मध्ये घेऊ शकतो का. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्या पण मित्राला सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा अदर इंजिनिअरिंगची माहिती आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हॅल्युएबल मी कंटेंट घेऊन येत असतो. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.